नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे जीवन शिक्षण मासिकाचे वर्गनिधार होण्यासाठी आवाहन करण्याबाबत. तर या विषयाच्या अनुषंगाने हे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत आहे आणि यामार्फत जीवन शिक्षण हे मासिक दरमहा प्रकाशित केलं जातं. या मासिकाला 165 वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. तर प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमामध्ये या मासिकाचं महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि या मासिकातून शालेय शिक्षण विभागाचं महत्त्वपूर्ण अंग म्हणून शालेय शिक्षण विभागाचं मुखपत्र म्हणून यांना ओळखलं जातं. तर SCRTच्या IT आणि प्रसारमाध्यम विभागामार्फत जीवन शिक्षण मासिकाची निर्मिती आणि वितरण करण्यात येतं. तर जीवन शिक्षण मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्वदूर प्राथमिक शाळांमधील शिक्षणात नवीन विचार असतील, नवीन प्रवाह, शैक्षणिक संशोधने आणि नवनवीन शैक्षणिक तंत्र शिक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनातील गरजा आणि समस्या विचारात घेऊन वेळोवेळी नवीन अभ्यासक्रमावर आधारित तज्ज्ञांचे लेख, शिक्षणविषयक विचार आणि मार्गदर्शन शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या मासिकाद्वारे केलं जातं. तर जीवन शिक्षण मासिकामध्ये शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक यांच्यासाठी विविध विकासात्मक लेख, मुलाखती, अनुभव यांचं अंतर्भूत केलेला असतो. विद्यार्थ्यांवर शौर्य, पराक्रम, राष्ट्रभक्ती या मूल्यांची संस्कारासाठी सोप्या सुगम भाषेत केलेले लेख असतात. शिक्षण क्षेत्रामधील काही नवोपक्रम, प्रकल्प, संशोधने, शिक्षण क्षेत्रातील घडामोडी अशा लेखांचा यात संदर्भ अंतर्भूत असतो. काही शासन निर्णय असतील, परिपत्रके, अधिसूचना यांचा देखील अंतर्भाव या मासिकात केलेला असतो. तसेच काही शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, अधिकारी, संस्था अद्ययावत राहण्यासाठी या अंकामध्ये दिलेली माहिती, ज्ञान अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे शिक्षकांची आणि शाळांची गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास मदत होते. तर जीवन शिक्षण अंकाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीसाठी शिक्षक असतील, अधिकारी, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षण तज्ज्ञ इत्यादींना वार्षिक वर्गणी ₹300 फक्त भरून मोठ्या प्रमाणावर वर्गणीदार व्हावे अशी अपेक्षा आहे. तर या मासिकाची वर्गणी असते ₹300 वार्षिक. तरी आपण जे आपल्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी असतील, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधन व्यक्ती, अध्यापक, विद्यालयातील अध्यापकाचार्य या सर्वांनी या अंकाचे वर्गणीदार होण्यासाठी आपल्या स्तरावरून सूचित होणे अपेक्षित आहे. यासाठी हे पत्र आहे आणि वर्गणीदार होण्यासाठी बँक खात्यावर विहित शुल्क जमा करून वर्गणीदार होता येते, जेणेकरून सदर मासिकामध्ये अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश करून अधिकाधिक उत्कृष्ट माहिती, ज्ञान, कौशल्य इत्यादींची भर टाकून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न केले जातील. तर यासाठी बँकेचे डिटेल्स पण दिलेले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, ब्रँच पुणे सिटीचा खाते क्रमांक आहे. सर्व शिक्षक, अधिकारी यांना या जीवन शिक्षण मासिकाच्या वर्गणीदार होण्यासाठी ही खरं म्हणजे पत्र आहे आणि शुल्क जमा करून पोचपावती वर्गणीदाराच्या अचूक पत्त्यासहित या कार्यालयाला पोस्टाने किंवा जीवन शिक्षणचा जो मेल आहे त्यावर पाठवता येणार आहे आणि आपल्याला घरपोच आपले अंकसुद्धा प्राप्त होणार आहेत. म्हणून जीवन शिक्षणाचे वर्गणीदार आपण होऊया. आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद आपल्या गोपनीय अहवालामध्ये सुद्धा घेतली. यासाठी सर्वांनी आपल्या योगदानाची अपेक्षा आहे असे डॉक्टर हेमंत वसेकर, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे हे पत्र आहे. महाराष्ट्रातील शिक्षक, अधिकारी, साधन व्यक्ती, शिक्षण विभागातील तज्ज्ञ, शिक्षण विभागातील विविध वाचक यांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी जीवन शिक्षण मासिकाचे मासिक वर्गणीदार होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रभरातील शाळांनी जीवन शिक्षण मासिकाचे वर्गणीदार होणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोचत आहे त्यांनी सर्वांनी जीवन शिक्षण या मासिकाचं वर्गणीदार व्हा आणि निश्चितच शिक्षण विभागातील नवीन नाविन्यपूर्ण बाबी आपल्या घरापर्यंत माहिती स्वरूपात पोहोचतील यासाठी आपण सजग होऊया. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.